तुमचा थिअरी ऑफ कर्मा म्हणजेच कर्मसिद्धांतावर विश्वास आहे की नाही माहीत नाही, पण कॅनडाचा मात्र यापुढे या सिद्धांतावर विश्वास बसणार आहे. याचं कारण म्हणजे कॅनडात नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. कॅनडाचं राज्य असलेल्या अल्बर्टामध्ये गेली अनेक दशकं एक सेपरेटिस्ट मुव्हमेंट आहे, ज्यांना कॅनडापासून वेगळं होऊन अल्बर्टाचा एक वेगळा देश निर्माण करायचा आहे. आपल्याला माहितच आहे की डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून कॅनडाने अमेरिकेचा भाग व्हावं याच्या ते मागे लागलेत आणि म्हणूनच कॅनडामध्ये बऱ्याच ते खुरापती सुद्धा करतात. गेल्या 2-4 दिवसात अमेरिकन आणि कनेडियन मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार याच सेपरेटिस्ट लोकांनी नुकतीच ट्रम्प यांच्या काही ऑफिसर्सची भेट घेतली आणि या सेपरेटिस्ट मुव्हमेंटला अमेरिकेने मदत करावी असं त्यांनी म्हटलंय. यामुळे कॅनडामध्ये हाहाकार माजलाय. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला सज्जड दम दिलाय. अमेरिकेने कॅनडाच्या सॉव्हरेनिटी सोबत खेळ करू नये किंवा कॅनडाच्या इंटरनल मॅटर्समध्ये इंटरफिअर करू नये असं त्यांनी ट्रम्प यांना म्हटलंय. या सगळ्या गोष्टी आपण इन प्रिन्सिपल मान्य केल्या तरी एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे कॅनडाने हाच खेळ इतकी वर्ष भारतासोबत केलाच की. भारताच्या पंजाबमध्ये असलेल्या खलिस्तान चळवळीला बरंचसं फंडिंग आणि पाठिंबा हा कॅनडा स्थित खलिस्तान्यांकडनं येत होता. भारताने वेळोवेळी कनेडियन सरकारकडे या खलिस्तानी लोकांना आवर घालण्याची मागणी सुद्धा केली होती. अनेक दहशतवाद्यांना कॅनडाने अरेस्ट करून भारताकडे हँडओव्हर करावं अशी विनंती सुद्धा भारत सरकारने कॅनडाला केली होती. पण या सगळ्या विनंतींना कॅनडाने आजपर्यंत ह्युमन राईट्सच्या इश्यूज खाली कधीच मान दिला नाही. इतकंच कशाला, कॅनडाच्या भूमीवर खलिस्तानसाठी आजही अनेकदा रेफरंडम कंडक्ट केला जातो. याला सुद्धा भारत सरकार प्रत्येक वेळी आक्षेप घेतो. पण कॅनडामध्ये असलेल्या वोट बँक पॉलिटिक्सचा मुद्दा लक्षात घेता प्रत्येक कनेडियन पार्टीने याविषयी डोळेझाक केली आहे. पण कॅनडातल्या वोट बँक पॉलिटिक्सचा विचार करता तिथल्या प्रत्येक सरकारने या मुद्द्याकडे डोळेझाक केली आहे आणि याचा फटका भारताला बसत आलाय. कॅनडाने पोचलेले हे साप आता कॅनडाकडेच बघून फुटकारतात. म्हणूनच कॅनडाच्या कर्माचं हे सगळं फलित आहे का, हा प्रश्न पडला तर त्यात वावगं काहीच नाही.